नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपल्याला माहितीच आहे की आता शारदीय नवरात्र चालू आहे. ह्या निमित्ताने आम्ही नवरात्रीतल्या नवदुर्गा या मालिकेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवदुर्गांशी संवाद साधत आहोत. आजची स्त्री ही सगळ्याच क्षेत्रांमध्ये अव्वल आहे. असं कुठलंच क्षेत्र नाही की जिथे स्त्री काम करत नाही. आपल्याला माहितीच आहे की देवीचं वाहन असतं, जसं की सिंह, वाघ, मोर आणि हंस. अहो, पण जर का देवीच हे वाहन चालवायला शिकवत असेल तर, आणि ती स्वतः जर का हे वाहन चालवत असेल तर, आजची स्त्री ही आपलं घराचं स्टेअरिंगसुद्धा उत्तम रीतीने चालवतीये. तसंच बाईकचं आणि गाडीचं स्टेअरिंगसुद्धा उत्तम रीतीने चालवत आहे. आज आपण अशाच एका नवदुर्गेला भेटणार आहोत की जिची स्वतःची तर स्टेअरिंगवरती पकड उत्तम आहेच, पण ती इतर महिलांना सुद्धा स्टेअरिंगवरती उत्तम पकड साधण्याकरता मदत करत आहे. तर अशी आजची आपली नवदुर्गा आहे, वाव नवदुर्गा बुलेट राणी अमृता मानेही. मी वाव नवदुर्गा असं म्हटलं कारण तिची संस्था आहे वुमन्स ऑन व्हील्स, म्हणजेच वाव. तर चला आपण भेटूया आजच्या नवदुर्गेला, अमृता माने हिला. नमस्कार अमृता. नमस्कार. तुझं अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर अमृता, मला सांग की विमेन ऑन व्हील्स ही संस्था कशी जन्माला आली? विमेन ऑन व्हील्स याची सुरुवात 2018ला झाली. पण त्याच्या आधीच माझ्या कंटिन्यू डोक्यात होतं की काहीतरी स्वतःचं सुरू करायचं. कारण की मला म्हणजे मी MBA वगैरे करत होती. माझं ग्रॅज्युएशन रुपारेलमधून झालंय, BSc इन केमिस्ट्री. पण मला त्याच्यात रस फारसा नव्हता, म्हणून मी MBA साठी ॲडमिशन घेतलं. आणि तेव्हा मला बऱ्यापैकी म्हणजे इंडस्ट्रीचं नॉलेज यायला लागलं. मग त्याला लागणारा वेळ तो मला म्हणजे लोकांना द्यायचा नव्हता, पण असं काहीतरी करायचं होतं की 9 to 5 जॉब करण्यापेक्षा माझं स्वतःचं मी काही निर्माण करू शकते का? आणि तो विचार करता करता अशी संकल्पना म्हणजे डोक्यात आली की आपण काहीतरी स्त्रियांसाठी आपण काहीतरी करू शकतो का? कारण की मला जेव्हा टू व्हीलर शिकायची होती, कारण म्हणजे हौस होती ती. अगदी मी लहान वयातच होते, 8वीत वगैरे होते आणि मी गावी गेले होते. आणि तेव्हा झालं असं होतं की मी म्हणजे गाडी घराच्या बाहेर उभी होती खूप दिवस आणि ती सतत माझ्या डोक्यात होते की ही चालवतात कशी? त्यामुळे मी माझ्या भावाला सांगितलं की "तू मला शिकवशील का?" आणि मला एक ते क्रेज असल्यामुळे मी तेव्हा पण बघत होते की कोण कोण मला शिकवेल का गाडी शिकवणं. कारण कसं होतं की घरातले जेव्हा शिकवतात तेव्हा ते शिकवतात कमी आणि आपल्याला ओरडतात जास्त. आणि ते कंटिन्यू माझ्या डोक्यात असल्यामुळे मग कोणी सापडलं नाही, तेव्हा मग मी म्हटलं चला कोण नाही तर भावाकडून शिकून घेऊयात. पण तसंच झालं की त्यांनी फक्त सांगितलं, "हां, हे ॲक्सिलरेशन असतं, हे गिअर असतात, हा ब्रेक असतो आणि अशी चालवायची असते." हे एवढंच शिकवलं, पण त्यांनी ओरडायला असं सुरुवात केली की जणू त्यांनी प्रोफेशनली मला काहीतरी शिकवलंय. आणि तरी पण मी परत मुंबईला आली. थोडीशी हात साफ केला गावी असताना. मग मुंबईला आल्यावरती तरी मी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन विचारलं की कोणी शिकवतायत का? परत महिला आहेत का शिकवण्यासाठी? तर त्यांच्याकडून उत्तर नाही असं आलं. आणि मग ते जे डोक्यात माझ्या बसलेलं की मला जेव्हा शिकायचं होतं तेव्हा कोणी शिकवणारं नव्हतं आणि माझ्यासारख्या इतर अजून महिला असतील सोसायटीमध्ये ज्यांना शिकायची इच्छा आहे, पण ते कधी-कधी कम्फर्टेबल नसतात जे पुरुष त्यांना शिकवतात त्यासाठी. आणि आपल्याकडे बरेच ड्रायव्हिंग स्कूल आहेत. 4 चाकी ड्रायव्हिंग स्कूल बरेच आहेत. पण स्कूटी किंवा गिअर बाईक शिकवणारे ड्रायव्हिंग स्कूल फार कमी आहे आणि त्यात पण महिलांसाठी जे ड्रायव्हिंग स्कूल असतं, म्हणजे त्यांच्या सेफ्टी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या जातात त्या फार कमी आहेत. आणि तसंच माझी जर ग्रॅज्युएशनचा एक शेवटचा पेपर होता. मी रात्रीचं नाईट वॉकसाठी गेले होते आणि सरळ माझ्या डोळ्यासमोर असं आलं, की एक भाऊ त्या बहिणीला शिकवत होता, की नवरा होता ते बायकोला शिकवत होता.
पण तो शिकवत कमी होता आणि ओरडत जास्त होता. तर ते एक माझ्या डोक्यात बसलं, की जे स्वतःसोबत झालंय तेच आता पण तसं माझ्या नजरेसमोर आलंय. आणि घरी गेले आणि कंटिन्यू म्हणजे पेपरचा अभ्यास राहिला बाजूला, पण हे सतत माझ्या डोक्यात येत राहिलं, की अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना खरंच आपली गरज आहे. आणि आपण जेव्हा मी त्याच्यानंतर मी Google पण करून बघितलं, की रिसर्च केला थोडाफार, की असं काहीतरी कन्सेप्ट आहे का? तर तेव्हा कळलं, की नाही, तसं अजून सध्या तरी कन्सेप्ट आपल्या इथे आला नाहीये. आणि लगेच मग माझा आज पेपर संपला आणि अक्षय तृतीया होती दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशीच मी लगेच विमेन ऑन व्हील्सची स्थापना केली. तेव्हा नाव वगैरे काही दिलं नव्हतं. म्हणजे अगदी मी धनश्री मोटर ट्रेनिंग स्कूल, कारण बाबा धनाजी आणि आई राजेश्री असं दोघांचं मिश्रण करून धनश्री मोटर ट्रेनिंग स्कूल असं नाव दिलं होतं. व्हॉट्सअपवरती छान असा मेसेज मी ड्राफ्ट केला, की तुम्हाला स्कूटी शिकायची आहे का? ते पण महिलांकडून शिकायची आहे का? कारण तुमच्या सेफ्टी वगैरे सगळ्या बघितल्या जातील. आणि इतका त्याला रिप्लाय आणि प्रतिसाद इतका छान आला, की पहिल्याच दिवशी म्हणजे कोणी मला ते म्हणजे पहिले जे 3 क्लायंट्स आले, ते अगदी अनोळखी होते. आणि त्याच्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हळू-हळू मग सुरुवात झाली. आणि मग नंतर कळायला लागलं, की बिझनेसची सुरुवात तर झाली. आपल्याकडे 3 ते 4 मग हळू स्टुडंट्स वगैरे वाढायला लागलेत. पण आपल्या ट्रेनिंग स्कूलला नाव नाहीये. कारण की बऱ्याच ट्रेनिंग स्कूलला आपण नावाने ओळखतो. सो ते माझ्या डोक्यात येऊ लागलं आणि एमबीएचा अभ्यास कंटिन्यू चालूच असल्यामुळे तिकडे जे शिकवत होते ते मी विमेन ऑन व्हील्समध्ये कसं अप्लाय करता येईल ह्याचा मी पूर्ण प्रयत्न करत होते. आणि तेव्हा मला कळलं, की ड्रायव्हिंग स्कूलला काहीतरी किंवा आपला जो ब्रँड आहे, आपलं जे आता बाळ जे नवीन येतंय, त्याला काहीतरी नाव हवं, म्हणजे ते लोकांपर्यंत अजून पोहोचेल. आणि मग तसंच विमेन ऑन व्हील्स ह्याची सुरुवात झाली. पण हे जे नाव आहे ते तुला स्वतःलाच सुचलं का कोणी मदत केली त्याकरता? नाही. म्हणजे मी काय केलं, माझे असे जे मित्र आहेत, जवळची मित्र आहेत, त्यांना मेसेज टाकले, की प्रत्येकाने एक नाव घेऊन यायचं. म्हणजे हा आपला कन्सेप्ट आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या बिझनेसला कुठचं साजिरे नाव येतंय, ते मला सुचवा. मग बऱ्याच जणांनी मला नावं सांगितली आणि त्याच्यातून मग एकाने विमेनशी रिलेटेड काहीतरी सांगितलं, मग चाकाशी रिलेटेड काहीतरी सांगितलं. मग मी ह्या सगळ्यांची नावं लिहून काढली, की कुठचं काही वाटतंय आणि मग त्या नावांमधली मधले जे काही मला जे शब्द येत होते, ती मी एकत्र लिहून काढली आणि तसं मग ते विमेन ऑन व्हील्स म्हणून हे नाव पूर्ण झालं. नाव तर खरंच खूपच छान आहे. एकदम कॅची आहे आणि कुठल्याही महिलेनी वाचलं, की तिला नाव बघूनच एक विश्वास मिळेल, की चला माझी जी इच्छा आहे ती ह्या इन्स्टिट्यूटमध्ये नक्की पूर्ण होईल. पण पहिल्यांदा जेव्हा तू शिकवलंस म्हणजे पहिले जे 2-3 स्टुडंट्स होते, तर तेव्हा तुला स्वतःला अशी भीती होती का, की म्हणजे मला जमेल ना? कारण कधी-कधी असं असतं, की आपलं वजन, गाडीचं वजन, ज्याला आपण शिकवतोय त्याचं वजन ह्याच्यामध्ये खूप तफावत असते आणि परत एखादी महिला शिकत असेल आणि पहिल्यांदा शिकत असेल, तर तिला भीती पण असते. तर तेव्हा काय तुझी भावना होती? पहिलं तर म्हणजे माझी अशी सवय आहे ना, की काही संकल्पना डोक्यात सुचली, की पहिलं ते मी एक्झिक्यूट करायला सुरुवात करते. कारण मी विचार नाही करत, की मी हे करू का? किंवा मला जमेल का? म्हणजे ती सवय मला ती इथे फायदेशीर का ठरली? कारण की हे डोक्यात माझी ती संकल्पना होती, की काहीतरी टू व्हीलरशी रिलेटेड करायचंच आहे आपल्याला आणि लगेच ती सुरुवात झाली. पण तेव्हा मी हा विचार नाही केला, की मला जमेल की नाही जमणार. आणि माझ्याकडे होती Honda Activa स्वतःची होती, जी मी कॉलेजसाठी वापरायचे. मग मी म्हटलं, की आता सध्या मला काही भांडवल पण लागणार नाही. जी स्कूटी आहे आपण त्याच्यावरती सुरू करू. मात्र सुरू केलं आणि पहिले जे जसं मी सांगितलं 3 जे माझ्याकडे स्टुडंट्स आले होते ते अगदी अनोळखी होते. ओळखीतले नसल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स म्हणजे लवकर गेन पण होत नव्हता, की मी जे करतेय ते बरोबर करतेय का? एक 7 दिवस निघून गेले. पण नंतर असं व्हायला लागलं, की म्हणजे मी 21 वर्षाची असल्यामुळे आणि ते माझी म्हणजे शरीरसृष्टी पण अगदी बारीक असल्यामुळे ती मला स्वतःची Activa झेपायची. पण ते काय व्हायचं, स्टुडंट्स शिकताना ते स्कूटीचं वजन घेऊन माझ्या अंगावर पडायचे. मग एक 7 ते 8 दिवसानंतर मला थोडंसं जाणवायला लागलं, की आपण हे केलंय खरं, पण हे आपल्याला झेपतंय का? मग मी घरी येऊन थोडंसं म्हणजे निराश व्हायला सुरुवात झाली. मग नंतर मी हळू-हळू YouTubeवरती वगैरे त्याचा रिसर्च करायला सुरुवात केला, की आपण काय वेगळं करू शकतो? आता हे जे आपल्याकडे आहे, आता ह्याच्यात अजून भांडवल टाकायची गरज आहे का? किंवा आता जे आपल्याकडे आहे त्याच्यातून आपण काहीतरी पुढे घेऊन जाऊ शकतो का? आणि नंतर मी संध्याकाळी बाबांशी बोलले. मी म्हटलं, "बाबा, मला असा-असा त्रास होतोय." कारण Activa काय जड असल्यामुळे आणि स्टुडंट शिकत असल्यामुळे त्यांना पटकन ती जड गाडी झेपत नाहीये. तर मला असं वाटतंय, की एकतर आपण हलकी गाडी घेऊ शकतो किंवा मग
हे संपल्यावरती मग आपण कंटिन्यू नको करायला. तर बाबांनी एकच सांगितलं, तुला जर वाटतंय ना की तुझी जर एक स्कूटी, हलकी स्कूटी तुला दिली तर तू पुढे चालू राहशील, तर मी नक्की तुला स्कूटी देईन. आणि त्या संध्याकाळी त्यांनी लगेच मला पैसे दिले आणि सांगितलं उद्याच्या उद्या तू गाडी घे. आणि ती जेव्हा गाडी पहिली आली, म्हणजे एक 7च दिवसात बाबांनी मला तो विश्वास दिला की नाही, तू थांबू नकोस, तू ती गाडी घे. आणि तुला जर वाटत असेल, तुझ्यात कॉन्फिडन्स वाढत असेल की हे जर मला गाडी मिळाली तर मी अजून महिलांना शिकवू शकते, तर तू बिंदास घे. आणि त्यामुळेच जी पहिली स्कूटी पेप्ट, म्हणजे जी हलकी असते, ती स्कूटी पेप्ट घेतली. आणि जे राहिलेले दिवस होते, म्हणजे 15 दिवसाचं एक ट्रेनिंग होतं, जे जे राहिलेले 5 ते 6 दिवस होते ते इतके छान होते की जे 3 स्टुडंट्स आलेले ते तिघीच्या तिघे शिकून गेले. आणि तो जो कॉन्फिडन्स होता तो मला खूप मदत, म्हणजे त्या कॉन्फिडन्सनी मला खूप मदत केली पुढे जाण्यासाठी. म्हणजे आपण म्हणतो की घरातला प्रत्येक सदस्य हा खूप महत्त्वाचा असतो. जर का घरातला प्रत्येक सदस्य आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, तर आपण काहीही करू शकतो. आणि जेव्हा वडील खंबीरपणे मुलीच्या पाठीशी उभे असतात, तेव्हा स्काय इज द लिमिट. अक्षरशः असंच आहे. मला हे विचारायचं आहे की तू स्वतः बुलेट कुठे शिकलीस आणि त्याची सुरुवात कशी झाली? जसं मी सांगितलं की मी भावाकडून शिकले, कारण मी क्लास शोधत होते पण मला काही मिळालं नाही. त्यामुळे भावानी जेवढी शिकवली तेवढा मी प्रयत्न केला. आणि झालं असं की म्हणजे समोरचे जे माझे काका होते राहायला, तर त्यांची बाईक आहे, गिअर बाईक, ती अशीच पडून होती. आणि त्यांनी मला सांगितलं की अशीच पडून राहण्यापेक्षा तू चालव. पण त्यांना माहित नव्हतं की मी वरवरची शिकलेले आहे. पण त्यांना असा कॉन्फिडन्स दाखवला की नाही, मला फार छान येते. आणि त्या काकांनी माझ्यावर विश्वास ठेवून सांगितलं की ही गाडी तशीच पार्किंगमध्ये उभी राहण्यापेक्षा तू चालवायला सुरुवात कर. आणि मी पहिल्याच दिवशी ती गाडी काढली आणि अगदी पीक टाइमला काढली. म्हणजे दादर प्लाझाचं जर तुम्हाला ट्रॅफिक माहिती असेल, तर ते पीक आवर्सला इतकं ट्रॅफिक असतं. मी त्या पीक आवर्समध्येच काढली. आणि भले मला माहिती पण नव्हतं की कुठच्या गिअरला ती सुरुवात करायची असते, तो क्लच कसा दाबायचा असतो, कसं ऍक्सिलरेशन करायचं असतं. थोडंसं जेवढं भावाने शिकवलेलं तेवढंच माझ्या लक्षात होतं. त्याच्यावरती मी गाडी चालवायला प्रयत्न करत होती. बिल्डिंगच्या बाहेरच, पार्किंगच्या बाहेर जेव्हा पोहोचले, तेव्हाच पहिली माझी गाडी बंद पडली. तरी पण मी वरती बघत होते की वरून आई बघतीये का मला, की मला जमेल की नाही. तशीच ती गाडी प्लाझापर्यंत नेली. प्लाझापर्यंत नेली आणि नेमकी ती ब्रिजवरती बंद पडली. कारण आयडियाच नव्हती की ब्रिजवरती चढण्यासाठी पण त्याची काहीतरी वेगळी टेक्निक असते ती चालवण्याची. तिकडे बंद पडली. तशीच मी ती पुढे घेऊन माटुंग्याला गेली. परत संध्याकाळच्या वेळी असं झालं की एल्फिस्टनचं ट्रॅफिक लागलं पीक आवरचं. 7:00-7:30ची ही गोष्ट होती. आणि गाडी अशी बंद पडली की मागचे नुसते हॉर्न देऊन, हॉर्नपेक्षा म्हणजे जे ती लोक वैतागलेले माझ्यावरती, कारण गाडी बंद, त्यात तो सिग्नल पण लागलाय आणि अगदी तो सिग्नल 30 सेकंदाचा असतो. त्यांचे मी 30 सेकंद घेतल्यामुळे ते मागचे इतके वैतागले होते. मग शेवटी एक देवदूतासारखाच माणूस आला. त्याला कळलं की मला काहीतरी अडचण भासते गाडी चालवण्यात. आणि मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की बाळ, तू आता गाडी पहिल्या गिअरवरती टाक, कारण तू टॉप गिअरवरती आहेस. पहिल्या गिअरवरती स्टार्ट कर आणि ऍक्सिलरेशन कर, हळूहळू क्लच सोड, म्हणजे तू जाशील. त्या दिवशी मला कळलं की गाडी जेव्हा अशी उभी असते किंवा सिग्नल वगैरेसाठी आपण भरपूर वेळ उभी करतो, ती नेहमी पहिल्या गिअरवरती किंवा सगळ्यात कमी जो गिअर असतो त्या गिअरवरती सुरू करायची. आणि तो जो म्हणजे आज मला त्या काकांचा चेहरा नाही आठवत आहे, पण त्यांचे ते शब्द होते ते आठवत आहेत. आणि मी मग बुलेट चालवायला किंवा काय, तर पहिली माझी स्टेप ही होती की त्या सिग्नलमध्ये फसल्यामुळे मला कळलं की फर्स्ट गिअरवरती गाडी वगैरे उचलली जाते. देन इट वॉज नेव्हर लुकिंग बॅक. मग मी हळूहळू मित्रांची वगैरे ती गिअर बाईक चालवायलाच लागली. आणि माझ्या एका कझिनची रॉयल एनफिल्ड होती, तर त्याला पण मी रिक्वेस्ट केली की मला हात साफ करायला गाडी दे. आणि मग त्यांनी पण मला खूप कॉर्पोरेट केलं. त्यांनी म्हणजे त्याची बाईक अक्षरशः माझ्याकडे 2-1 महिने होती, रॉयल एनफिल्ड. आणि मग ती चालवून चालवून हळूहळू एवढा कॉन्फिडन्स आला की त्याच्याच बाईकवरती त्यांनी मला परमिशन दिली की तू आता रॉयल एनफिल्ड ट्रेनिंग स्टार्ट कर. म्हणजे तुला अजून जे जे स्कूटी ट्रेनिंगसाठी येतातच आहेत, पण तुझ्याकडे अजून क्लायंट्स येतील जे रॉयल एनफिल्ड पण शिकतील. मग तू जी रॉयल एनफील्ड चालवलीस, ती बटन स्टार्ट होती का गिअर, म्हणजे कुठली होती? ती सेल्फ स्टार्ट होती, पण कंपल्सरी असंच आहे. त्या दादानी मला शिकवतानाच किक स्टार्ट आधी शिकवलेली, कारण नेमकी जेव्हा ती माझ्याकडे गाडी आलेली त्याची बॅटरी उतरलेली, त्यामुळे ते बटन स्टार्ट चालूच व्हायचं नाही. अच्छा. आणि तेव्हा मग त्यांनी किक स्टार्ट वगैरे करून एवढी ती शिकवली की आता ती गाडी इझिली किक स्टार्टनी चालू करते. मला सांग की जेव्हा एखादी महिला तुझ्याकडे येते आणि सांगते की मला बुलेट शिकायची आहे किंवा टू व्हीलर शिकायची आहे. टू व्हीलर तर मला वाटतं खूप इझिली आपण शिकू शकतो. पण जेव्हा एखाद्या महिलेला बुलेट शिकायची असते आणि जेव्हा तू शिकवतेस, तेव्हा काय अडचणी येतात किंवा काय आव्हानं असतात? आव्हान एकच असतं, कारण की मल्टीटास्किंग गोष्टी आहेत. स्कूटीमध्ये कसं ऍक्सिलरेशन आणि ब्रेक ह्या दोनच गोष्टी आपल्याला
विचारात आणायचे असतात. पण गिअर बाईक जेव्हा आपण चालवतो त्याच्यात आपल्याला गिअर वरती लक्ष देणं, परत आपण क्लच कसा यूज करतोय, क्लच लगेच सोडतोय की हळूहळू सोडतोय, परत ऍक्सिलरेशन बरोबर करतोय का, क्लचचं जे ऍडजस्टमेंट आपण हळूहळू सोडतोय त्याच्याबद्दल. सो गिअर आपल्याला म्हणजे गाडी चालवतोय आता एक स्पीड आपण धरतोय तर त्या स्पीडला पुरेसा गिअर आहे का, किंवा आपण जास्त गिअर करतोय. जसं मी सांगितले की मी अडकले होते, तर त्यावेळेस मला माहित नव्हतं की मी होते 4थ्या गिअरवरती पण गरज होती 1ल्या गिअरवरची. तर ते पटकन ते शिकण्यासाठी थोडासा वेळ लागतो. एकदा गिअर चेंजिंग वगैरे तुम्हाला जमलं तर गिअर बाईक शिकणं फार इझी आहे. म्हणजे तुला असं वाटतंय की ॲक्टिवापेक्षा गिअर बाईक ही लवकर शिकली जाते. अगदीच, अगदीच. आणि खूप सेफ पण आहे. कारण कसं आहे, की आपण जेव्हा गाडी थांबवायची असते आपल्याला, तर गिअर बाईक आपण गिअरनी कंट्रोल करून स्पीड लगेच आपला कमी होऊ शकतो. पण बरोबर. स्कूटीचं तसं नाही आहे. स्कूटीमध्ये आपल्याला लिमिट ठेवावी लागते. एक 60च्या स्पीडवरती किंवा 50च्या स्पीडवरती ती लिमिट असते. बरोबर. 60च्या वरती आपण जर गेलो आणि ब्रेक दाबायला गेलो, तर ती कधी-कधी आउट ऑफ कंट्रोल जाते. हो. पण गिअर बाईक त्यातल्या त्यात ती सेफ मानली जाते. ओके. आता आपण बघतो की जेव्हा बुलेटचं नाव येतं तेव्हा डोळ्यासमोर फक्त मुलं, म्हणजे ही मुलांचीच मक्तेदारी आहे, बुलेट ही स्त्री चालवू शकत नाही. तर जेव्हा तू बुलेट चालवतेस किंवा तू जेव्हा महिलांना शिकवतेस तेव्हा आजूबाजूने जाणारे लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात? म्हणजे आधी तरी असं होतं, की जेव्हा मी स्वतःची गिअर बाईक जेव्हा काढायची आणि चालवायचे, तर त्यांना तोच प्रश्न यायचा, "ही काय चालवतीये? हिला जमणार आहे का?" किंवा असं असं बघायचे, की आपण म्हणजे हिला गिअर तरी कळतील का? किंवा ते ना वाट बघायचे, की सिग्नलला जर आपण थांबलो असू, तर हिच्यानी गाडी स्टार्ट होते का? कारण कधी-कधी काय होतं, फर्स्ट गिअरवरतीच ती गाडी उचलली जात नाही. क्लच किंवा ॲक्सिलरेशनचं जजमेंट नीट आलं नाही, तर ती उचलली नाही जात. त्यामुळे ते हसायची वाट बघायचे, की हिला जमतंय का? पण आत्ता फार चेंज झाला आहे. हळू स्त्रियांचं नाव प्रत्येक क्षेत्रात पुढे येतंय. पण आत्ता जो रिस्पेक्ट मिळतोय, जो आता जेव्हा मी बाईकवरती म्हणजे बाईक चालवत असते किंवा कुठून जात असते, तर अक्षरशः म्हणजे एकतर सॅल्यूट करतात किंवा छान किंवा असं काहीतरी चांगले नोटेशन्स देतात. त्यामुळे आता खूप चांगलं वाटतंय. पण आधी तसं नव्हतं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा 2018 मध्ये सुरू केलेलं, तेव्हा लोकांपर्यंत एवढं पोहोचलं नाही, की महिला पण सेफ ड्राईव्ह करू शकतात. पण आता थोडं-थोडं, हळू ते बदलायला लागलंय सोसायटीमध्ये. हा एक खूप चांगला बदल म्हणायला हवा, की नक्कीच. म्हणजे ते स्त्रियांना सुद्धा स्वीकारतायत, की तुम्ही सुद्धा बुलेट चालवू शकता. जसं आपण मगाशीच म्हटलं, की कुठल्याच क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीयेत. तर आता बुलेट राणी पण आहेच. बाईक्सच्या मशीन्समध्ये जी आवड आहे, ती कशी डेव्हलप झाली आणि तुला कधी समजलं, की आपल्याला मशीन्समध्ये इंटरेस्ट आहे? माझ्या वडिलांचा बिझनेस होता. म्हणजे त्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं होतं. भाजीपाला ते सप्लाय करायचे आणि बरेच मोठे-मोठे ट्रान्सपोर्ट्स म्हणजे अगदी 708 वगैरे जे तेव्हाचे ट्रक्स असायचे, ते बाबांचं. तर बाबांची ती गाड्यांची हौस एक वेगळीच होती आणि त्यामुळे मग मी पण त्यांना म्हणजे जेव्हा सांगायची ना, तर ते कधीच मला नाकारायचे नाहीत. म्हणजे मी आज त्यांना सांगितलं, "बाबा आपण म्हणजे कारचं इकडे बघूयात का? किंवा स्कूटी बघायला जाऊयात का?" ते आवर्जून यायचे. म्हणजे जर मी विचारलं, की आपण इथे फिरायला जाऊयात का? तर ते नाही म्हणतील. पण तेच जर मी त्यांना सांगितलं, "बाबा आपल्याला शोरूममध्ये जायचंय, तर आपण जाऊयात का?" तर ते नक्की येतील. कारण त्यांना ती आवड होती. आणि बहुतेक मला असं वाटतं, की त्यांची आवड ती माझ्यात आली आहे. आणि जसं मी सांगितलं, की 8वीत असताना ती मला गिअर बाईक चालवायची ती आवड होती. आणि ती आवडपेक्षा मी नंतर मला असं झालं, की ही गाडी म्हणजे मशीन जी आहे, ती नक्की कशी चालते? म्हणजे आपल्याला ह्याचा वापर कसा केला जातो किंवा आपण ह्या गोष्टीचं बिझनेसमध्ये रूपांतर करू शकतो का? सो ह्या गोष्टी जशा-जशा म्हणजे माझ्या डोक्यात यायला लागल्या, तर त्याची आवड अजून निर्माण झाली आणि एक वरती न थांबता ते अजून म्हणजे आता एक स्कूटी घेतली, तर त्याच्यानंतर अजून किती गाड्या घेता येतील किंवा ही मशीन जर आता 350 ची मशीन जी आपण चालवली आहे, तर त्याच्याहून अजून जास्त सीसीची जी इंजिन्स असतात, ते चालवून काय वेगळा आपल्याला अनुभव येतोय का? हे सततचा माझा प्रयत्न असतोच. आणि जेव्हा आपण गाडी शिकवतो, तर तेव्हा आपल्याला आर-टी-ओची परमिशन घ्यायची जरुरी असते का? किंवा त्यांना कळवावं लागतं का? कारण आपण बुलेटही शिकवत असतो, फोर व्हीलर, टू व्हीलर, तर ते काही असा मार्ग आपल्याला सांगतात का, की नाही तुम्ही एवढ्याच रेडियसमध्ये किंवा ह्याच एरियामध्ये तुम्ही शिकवू शकता? हो, आपल्याला ना आर-टी-ओची परमिशन घ्यावी लागते. कारण ड्रायव्हिंग स्कूल हे गव्हर्नमेंट रजिस्टर्डच असतं. तर आर-टी-ओची जोपर्यंत परमिशन मिळत नाही, तोपर्यंत आपण ती करू नाही शकत. आणि ज्या एरियामध्ये आपल्याला परमिशन मिळते, आपण त्या एरियामध्येच आपण करू शकतो. रेडियस सध्या असं म्हणता नाही येणार, कारण मुंबईमध्ये रोड्सच फार कमी आहेत, जिथे आपण ट्रेनिंग देऊ शकतो. पण येस, आपल्याला ट्रेनिंग स्कूल ओपन करायची असेल, तर
आरटीओची परमिशन घेणं फार गरजेची आहे, कारण की कारला पण कंपल्सरी डबल क्लच आणि डबल ब्रेकची सुविधा दिली जाते, कारण ही क्लायंट स्टुडंटच्या सेफ्टीसाठी मांडली जाते. आणि हे अडजस्टमेंट तेव्हाच मिळते जेव्हा आपल्याकडे आरटीओ अप्रूव्ड सर्टिफिकेट असतं. आणि जेव्हा एखादी महिला म्हणते की मला शिकायची आहे बुलेट, पण तिच्या मनात भीती असते, तर ती भीती तू कशी घालवतेस? किंवा कधी-कधी असं होतं की आपण शिकवताना बऱ्याच वेळा महिला पडते किंवा तिला लागतं, मग तिचं मॉरल एकदम डाऊन होतं. तर ते मॉरल अप करण्याकरता काय ट्रिक्स वापरतेस तू? पहिलं तर एकच सांगते मी, की माझ्या वयाकडे बघा, की मी जर चालवू शकते, तर तुम्ही तर डेफिनेटली चालवू शकता. कारण की असं होतं, की काही-काही गिअर बाईकला पण मला झेपेल की नाही? मला जमेल की नाही? हा प्रश्न पहिलाच त्यांचा असतो. तर मी त्यांना एवढंच सांगते, की माझ्याकडे बघा आणि मग ठरवा, की तुम्हाला जमतंय की नाही. आणि दुसरं असं पण आहे, की खूप घाबरतात. पण पहिले 3 दिवस मी त्यांना पूर्ण मुबलक देते, की घाबरा. तुम्ही तुमची भीती बाहेर काढा. पण 4थ्या दिवशी एवढं मला त्याची शाश्वती द्या, की 4थ्या दिवसापासून तुमची ती भीती कमी होईल. आणि आपलं 10 दिवसाचंच ट्रेनिंग आहे. मी त्यांना असंही म्हणजे सांगते, की आपलं 10 दिवसाचंच ट्रेनिंग आहे. तुम्ही जर 10 दिवस मला पूर्ण कॉर्पोरेट केलं, तुम्ही पूर्ण भीती तुमची काढून गेली, तर 11व्या दिवशी तुम्ही स्वतःहून इंडिपेंडेंटली चालवायला स्टार्ट कराल. आणि तेच जर तुम्ही भीती जर तुमची मारली नाहीत, तर डेफिनेटली मग तुम्ही परत शिकण्यासाठी बाहेर येणार नाही. पण आता जर तुम्ही स्वतःवरती तो कॉन्फिडन्स दिला, तर एक 10 दिवसाचीच गोष्ट आहे, 10 दिवसाचीच भीती आहे, पण 11व्या दिवशी तुम्ही इंडिपेंडंट होऊन जाता आणि त्यामुळे ते खूप साथ पण देतात आणि शिकून जातात. अगदी खरं. आणि जर का एखाद्या टीचरचा त्याच्या विद्यार्थ्यावरती विश्वास असेल, तर विद्यार्थी नक्कीच लवकर शिकतो आणि ते अचीव्ह करतो, जे त्याचं स्वप्न आहे ते. आता तुझ्याकडे साधारण कोणत्या एज ग्रुपमधल्या महिला येतात? म्हणजे अगदी स्टार्टिंग एज ते एंड एज? आधी लोकांपर्यंत ड्रायव्हिंग स्कूल हा कन्सेप्ट पोचायचा नाही. कारण त्यांना काही वाटायचं, की मी माझी फीस का वेस्ट करू? मी कोणाला तरी मला शिकवण्यासाठी का वेस्ट करू पैसे? मग ते काय करायचे, स्वतःच्या भावाला किंवा मैत्रिणींना किंवा कोणाला तरी सांगायचे, की मला शिकव. पण आता असं झालंय, की लोकांपर्यंत तो कन्सेप्ट पोहोचतोय, की आपल्याला सेफ्टी आधी बघितली पाहिजे आणि ती सेफ्टी किंवा रूल्स एंड रेग्युलेशन जे आपण म्हणतो, ते ड्रायव्हिंग स्कूलमधूनच ती ते शिकवण मिळाली जाते. आणि तशा प्रकारे आधी असं होतं, की 30-35 नंतर किंवा 35 ते 50 पर्यंत जास्त स्टुडंट्स यायचे. पण आता लोकांपर्यंत ते पोहोचलंय, की ते रूल्स आणि रेग्युलेशन्स किंवा जी सेफ्टी असते किंवा हे काही-काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, जे ड्रायव्हिंग स्कूलमधून तुम्हाला शिकवल्या जातात. हे जे लोकांपर्यंत पोहोचतंय, तर आता अशी चेंज येते आमच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या ह्याच्यात, की अक्षरशः 18 वर्ष पूर्ण झालेली मुलगी ही पहिली ड्रायव्हिंग स्कूल प्रेफर करते, जे आधी मला दिसलं नाही. पण ती आता हे रिव्होल्यूशनच म्हणूयात आपण, की जे यंग मुली आहेत, त्यांना पण ती सेफ्टी आणि त्या गोष्टी ज्या आहेत, त्या प्रोफेशनली जाण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सो आत्ता जो वयोगट आहे, तो 18 पासून ते 50 म्हणजे 60 एक पर्यंतचा आहे. पण आधी जसं आपण म्हणत होतो, की 35 ते 60 पर्यंत महिला यायच्या. हां, म्हणजे खूप एक पॉझिटिव्ह चेंज आहे. आणि आपण आता बऱ्याच मूव्हीजमध्ये बघतो, की महिला बाईक चालवतायत, बुलेट चालवतायत. जसं आपण आर्चीला बुलेट चालवताना बघितलं किंवा बॉलिवूड मूव्हीजमध्ये सुद्धा प्रियांका चोप्रासारखी आहे हिरोईन, की जी बुलेट चालवते. आणि साहजिकच आपल्याला वाटतं, की ती चालवते तर मी का नाही? मला का नाही येणार? त्यामुळे आणि तू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस. त्याच्यामुळे त्यांची स्वप्न तू खूप छानरित्या पूर्ण करतीयेस. मला सांग, की तू अशा कोणत्या ॲडव्हेंचरस राईड्स केल्या आहेस का तुमच्या टीमबरोबर? आणि जर का आपल्याला अशा ॲडव्हेंचरस राईड्स करायच्या असतील बुलेटबरोबर, तर मग त्याचे काय निकष असतात? आता आपण म्हणजे विमेन ऑन व्हील्स कम्युनिटी म्हणून नवीन सुरू केलंय. कम्युनिटी म्हणजे काय? आपल्याकडे ज्या महिला शिकून गेलेल्या असतात, तर कधी-कधी असं होतं, की त्यांना तो कॉन्फिडन्स मिळत नसतो किंवा त्या शिकून फक्त त्या सोडून देतात. का? कारण की काही ग्रुप नसतो त्यांच्यासोबत. तर मग हा विचार मी डोक्यात घेतला, की मी तर स्वतः राईड्सला जातेच. तर मी माझ्या स्टुडंट्सला पण घेऊन जाऊ शकते किंवा बाहेर अजून सोसायटीमध्ये महिला आहेत, ज्यांना चालवता येतेय गिअर बाईक, पण त्यांना पण एक मोठा ग्रुप हवा आहे कुठे ॲडव्हेंचर करण्यासाठी. तर त्यासाठी आपण वुमेन ऑन व्हील्स कम्युनिटी सुरू केली आहे. या कम्युनिटीमध्ये आपण दर दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी आपण राईड्सला जातो. आता सध्या म्हणजे त्या शिकत असल्यामुळे आपण छोट्या-छोट्या राईड्स म्हणजे एक 1.5 तासाच्या राईड्स लोणावळ्याला जातो, पुण्याला जातो किंवा कर्जतला जातो, अशा गोष्टी करतो. पण ह्याच्यासोबत मी स्वतः आता ॲडव्हेंचर राईड म्हणायला गेलं तर आता रॉयल एनफील्डने युनेस्को सोबत कोलॅबरेट केलं आहे आणि त्यांचीच आता सिक्कीमला राईड आहे. मी राईडला जाणार आहे. सो हे जे राईड्स असतात तर बेसिकली ह्यांचे इंटरव्ह्यू राउंड्स वगैरे असतात आणि इंटरव्ह्यू राउंड क्लिअर केले तर कंपनी तुम्हाला शॉर्टलिस्ट करते
आणि शॉर्टलिस्ट केलं तर मग ही कंप्लीट स्पॉन्सर राईड असते. तर तुम्ही स्वतःचं म्हणजे जर फिरण्याची इच्छा असेल किंवा स्वतःमध्ये ती म्हणजे बुलेट चालवण्याची जी स्किल असेल आणि तुम्हाला कुठेतरी फिरायचं असेल, तर तुम्ही असे पण संधी आहेत आपल्याकडे अवेलेबल, त्या तुम्ही उपभोगू शकता. मग अशा तू साधारण किती राईड्स केल्या आहेस म्हणजे ज्या ॲडव्हेंचरस राईड्स आहेत? आता सध्या मी सिक्कीमला जाणार आहे, पण त्याच्याच आधी मी जसं म्हटल्याप्रमाणे, की माझे स्टुडंट सोबत असल्यामुळे मी इंडिया राईड्स नाही केल्यात, पण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा आम्ही बऱ्याच राईड्स केल्या आहेत. इगतपुरीला जाऊन आलो आहोत, कर्जतला जाऊन आलो आहोत, लोणावळ्याला जाऊन आलो आहोत. सो म्हणजे आपण ब्रेकफास्ट राईड करतो. म्हणजे त्यांच्यासाठी कसं, की एक दिवस त्यांना रविवारचा मिळतो. मग तो सकाळी पहाटे आम्ही निघतो आणि परत मग दुपारी 3-1 पर्यंत लवकर घरी येतो. म्हणजे कसं, की ते राईड पण स्वतःसाठी पण वेळ देऊ शकतात आणि राहिलेला जो उरलेला रविवार असतो, तो त्यांच्या फॅमिलीला पण देऊ शकतात. आणि ह्या राईड्समधनं त्यांचा आत्मविश्वास अजून वृद्धिंगत होत असेल आणि ह्याची मला नक्कीच खात्री आहे. नक्की. तू स्टेट लेवल ॲथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिकची ज्युरी होतीस, तर त्याचा अनुभव आम्हाला सांग आणि अचानक ह्या फील्डकडे कशी काय तू वळलीस? अगदी लहान असताना म्हणजे 5 वर्षाची असताना मी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये ॲडमिशन घेतलं. म्हणजे आईचं डोक्यात एकच होतं, की अभ्यास तर आपण करतोच आहे, पण त्याच्यासोबत काहीतरी म्हणजे शरीराला जे वळण मिळेल, तर ते काय तर आपल्याला स्पोर्ट्सच देऊ शकतं. तर मी 5 वर्षाची असल्यापासून स्पोर्ट्समध्ये आहे आणि मी म्हणेन, की आज मी जेवढी कॉन्फिडंट आहे किंवा जी कॉन्फिडंट मी बोलतेय किंवा लोकांना मी फेस करतेय, तर हे फक्त आणि फक्त स्पोर्ट्समुळे आहे. कारण की स्पोर्ट्समधून जो तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, म्हणजे तिकडे मी काय शिकले तर हरल्यावरती निर्मुसायचं नाही. आपण परत दुसऱ्या दिवशी जाऊन प्रॅक्टिस करायची. परत येणारी स्पर्धा आपण कशी जिंकू शकतो किंवा आत्ता जर मला 10 पॉइंट्स मिळालेत आणि मला अपेक्षा आहे 12 पॉइंटची. तर मी माझ्या दिनचर्यात काय म्हणजे वेगळा बदल आणू शकते किंवा माझ्या प्रॅक्टिसमध्ये काय वाढ करू शकते, हे मला स्पोर्ट्सनी शिकवलं. किंवा म्हणजे आत्ता एक कुठची तरी अडचण येते. ती अडचण येत असेल, तर ती कशी पूर्ण करायची किंवा त्याचा तोडगा कसा शोधायचा हे कम्प्लिटली मला स्पोर्ट्समुळेच म्हणजे ॲथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्समुळेच मला ते जमलंय आणि ह्याच्यानंतर मी स्वतः जिम्नॅस्टिक्सची कोच पण होती आणि कोच असल्यामुळे म्हणजे अगदी लहान वयातच मी जेव्हा शाळा आणि कॉलेज करत होती, त्यावेळी मी ते जिम्नॅस्टिक्सची कोचिंग पण करायची आणि म्हणजे एवढे नाही, पण अगदी पॉकेट मनी म्हणतो आपण, तेवढे जे पैसे मिळायचे, तर ती एक लालच म्हणतो ना, ती माझ्यात ती निर्माण झाली आणि ते जे पैसे होते, ते पैसे अजून कसे वाढतील किंवा अजून काय करता येईल, अजून त्याच्यात काय आपण पुढे कसे जाऊ शकतो आणि मग ही पण कल्पना डोक्यात होती आणि मग तसंच स्वतःचा बिझनेस कसा सुरू करता येईल. म्हणजे बिझनेसची जी आयडिया होती, ती मला जिम्नॅस्टिक्सचा कोच जेव्हा होती, तर तेव्हापासून माझ्या डोक्यात ते खुळत होतं, की आपण जर एवढ्या कमी वेळात आपण पैसे कमवू शकतोय, तर आपण 9 ते 5 का काम करा? मग असं काहीतरी आपण संकल्पना आणू शकतो का, की कमी वेळ लागेल, आपला मेंदू त्याच्यात पूर्ण आपण उतरवू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला बरेच पैसे मिळतील. सो हे माझ्या डोक्यात होतं आणि तसंच मग ट्रेनिंग स्कूलची संकल्पना आली. तू जसं म्हणालीस, की स्पोर्ट्स हे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यातून आपण जी काही अडचण येईल त्याच्यावरती मात करू शकतो. जसं स्पोर्ट्स हे शरीराकरता महत्त्वाचे आहेत, शारीरिक संतुलन, तसंच ते मानसिक संतुलनसुद्धा आपल्याला देतात. म्हणजे आपण शांतपणे विचार करून एखाद्या अडचणीवरती मात कशी करायची, हे सुद्धा आपल्याला स्पोर्ट्स शिकवतात. मग आता पुढे फ्युचरमध्ये काही प्लॅन्स आहेत का, की परत ॲथलेटिक्सचे क्लासेस चालू करायचे? आता सध्या तरी नाही आहे. कारण की कसं आहे, की म्हणजे स्पोर्ट्सचा जो काही म्हणजे ॲथलीट जो असतो, तो वयानुसार थोडं-थोडं त्याची बॉडी साथ नाही देत. तर त्यामुळे म्हणजे मी तिथे अजून पण जाते. का? कारण की तिथे जेव्हा मी जायला सुरू करते, तर मला ग्राउंडेड फील होतं. म्हणजे आपण ह्या मातीतून मोठे झालेलो आहोत, तर त्या मातीला आपण विसरू नाही शकत. आणि तिथे मी टीचिंग म्हणजे मी ना पैसे घेत ना काही, पण मी स्वतःचं म्हणजे तो एक म्हणतो ना, की जेव्हा अपसेट झालेली असते किंवा मला काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, तर मी पहिली जाऊन व्यायामशाळेत व्हिजिट करते. कारण की म्हणजे लोकं भेटतात. माझे ते जे जुनी लोकं असतात, ती मला भेटतात किंवा माझी काही अडचण असेल, तर मी पटकन त्यांना सांगू शकते आणि ते त्याच्यातून मला तोडगा शोधून देतात आणि तू म्हणालीस हे खरंच, की आपण ह्या मातीत जन्माला आलेलो आहेत आणि आपली मातीशी नाळ जुळलेली असते, ती आपण कधीच विसरता कामा नये. अगदी खरं. आता मला सांग, की जेव्हा महिला गाडी चालवतात, तर तेव्हा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सर्वात प्रथम? म्हणजे जेव्हा आता तुझ्याकडनं त्या शिकून एकट्या जेव्हा चालवतात, तेव्हा त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? आपण म्हणजे म्हणतोय अजून पण आपल्या डोक्यात अशी म्हणजे ती भीती असते, की महिला ही सेफ नाहीये.
पण जर आपण बघायला गेलो ना, जास्त ऍक्सिडेंट हे पुरुषांमुळे होतात. महिलांचे जर तुम्ही ऍक्सिडेंटचे जर ग्राफ बघितला किंवा इंडेक्स बघितला, तर तो फार कमी आहे. कारण महिला ही नेहमी जेव्हा चालवते ना, तेव्हा ती एकटीचा विचार नाही करत. ती पूर्ण फॅमिलीचा विचार करते. म्हणजे तिच्या डोक्यात एकच असतं, की मला घरी पोहोचायचंय कारण माझं बाळ घरी थांबलंय किंवा माझा नवरा घरी थांबलाय, माझे आई-बाबा घरी थांबलेत. त्यामुळे ती उगाचच स्पीड करत नाही. तर मला हा म्हणजे जो प्रश्न आहे तो असा मला सांगता येईल, की महिलांनी काय काळजी घ्यावी ह्याच्या व्यतिरिक्त पुरुषांनी काय काळजी घ्यावी ह्याच्यावरती तो जास्त प्रश्न असला पाहिजे. कारण की महिला ही फक्त फॅमिली पर्सन असल्यामुळे ती गरज असल्याशिवाय एकतर बाहेर पडत नाही किंवा गरज असल्याशिवाय ती स्पीड करत नाही. अगदीच जर तिच्या मुलाला क्लासवरून घ्यायचंय आणि जर उशीर होत असेल तरच ती व्यक्ती स्पीड करते, त्याशिवाय ती स्पीड करत नाही. आणि सगळ्यात सेफ जी व्यक्ती चालवते, जी स्कूटी आणि गिअर बाईक जर तुम्ही म्हणत असाल तर ती महिला आहे. कारण की तिला स्वतःला ती भीती असते की आपलं काही झालं तर आपल्या फॅमिलीला कोण सांभाळेल. आणि तसंच पुरुषांना मी हेच सांगेन की जो स्पीड आहे किंवा जे म्हणजे अजून पण जे नावं ठेवली जातात महिलांना, तर ते तसं न करावं आणि एकदा विश्वास ठेवावा. महिला पण सेफ चालवू शकते. कारण की ती जी गाडी आहे, त्या गाडीला नाही माहिती की त्याच्यावरती जी चालवणारी आहे ती महिला आहे की पुरुष आहे. तर ती जर भेदभाव करत नसेल, तर सोसायटीमध्ये इतर पुरुषांनी पण करू नये मला असं वाटतं. हे तू खूप छान बोललीस. कारण हल्ली श्रोते हो, तुम्हालाही माहिती आहे, की आपण म्हणतो, की "अरे, पुढची गाडी जी आहे ना, ती लेडीज चालवते. तू 4 गाड्या सोडूनच तुझी गाडी मागे ठेव बाबा." कारण माहिती नाही, की ती कधी ब्रेक मारेल. त्यामुळे हल्ली म्हणजे हे महिला जेव्हा गाडी चालवत असते, तेव्हा तो हास्याचा विषय होतो, की "नाही, नाही, ही गाडी चालवते, पण माहिती नाही तिच्या डोक्यात काही चालू असेल." पण हे जेव्हा पुरुष गाडी चालवतो, तेव्हा एखादी दुसरी महिला ते बोलत नाही किंवा आपल्या घरीसुद्धा आपण बघतो, नवऱ्याची गाडी असेल, तर तो सहजासहजी आपल्या बायकोला गाडीची चावी देत नाही आणि तो सारखा तिला फोन करून विचारतो, "काय गं वेळेत आहेस ना? बरोबर चालवतेस ना? पार्किंग व्यवस्थित बरोबर. केलंयस की नाही?" त्यामुळे तो अजून विश्वास संपादित झालेला नाहीये. कारण त्यांना स्वतःच्या बायकोपेक्षा गाडी जास्त प्रिय असते आणि त्यांना वाटत नाही, की हां, जेवढी मी सेफली चालवतो, तेवढीच माझी बायको सेफली चालवेल. पण आता श्रोते हो, तुम्हीच ऐकलत, अमृताने सांगितलं, की महिला ह्या सर्वात जास्त सेफ ड्राईव्ह करणाऱ्या आहेत कंपेअर टू मेल्स. सो हे नक्की लक्षात ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही एखाद्या महिलेला गाडी चालवताना किंवा स्कूटी चालवताना, बुलेट चालवताना बघाल, तेव्हा हा विचार पहिले डोक्यातनं काढा, की ती महिला गाडी चालवते, ती सेफ चालवत नाही, तर आपण 4 हात लांब राहायला पाहिजे. असं बिलकुल नाहीये. अमृता, आता मला सांग, की नवरात्र चालू आहे, तर ह्या निमित्ताने तू महिलांना काय संदेश देशील? मी एकच सांगेन, की तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नाहीये. कारण मी विमेन ऑन व्हील्स ही 21व्या वर्षी सुरू केली. पण मला आता रिसेंट माझ्या आईकडून एवढी प्रेरणा मिळाली आहे, की मी तिची स्कूटी म्हणजे अक्षरशः झालं असं, की जी स्कूटी होती म्हणजे मी जी वापरायची Honda Activa, तर ती आधी घेतलेली आईच्या नावाने. कारण की असं होतं, की तू चालवशीलच, पण आपली आई शिकल्यावरती ती पण चालवेल आणि मग ती चालवता-चालवता तू पण कॉलेजला जाईपर्यंत तू पण शिकशील. पण झालं असं, की ती स्कूटी घेतली कमी वयात आणि ती ती शिकलीच नाही. कारण ती नेहमी माझ्याकडे असायची. मग मी क्लासला, कॉलेजला सगळीकडे ती घेऊन गेली. मग तिची ती इच्छा होती शिकण्याची, ती अपूर्ण राहिली किंवा ती चालवण्याची इच्छा अपूर्ण राहिली. पण तिने मनात ठरवलेलं, की एक दिवस मी माझी स्वतःची स्कूटी घेणारच. आणि आत्ता गेल्या महिन्यातच बाबांनी तिला गिफ्ट केली. म्हणजे अक्षरशः 13 वर्षांनी तिला ती तिची हक्काची स्कूटी भले ती गाडी म्हणजे अशी उभी असेल, पण तिला ते होतं, की नाही मला माझी स्कूटी हवी आहे आणि ते जे होतं म्हणजे तिची जी इच्छा होती, दृढ इच्छा होती, की मला स्कूटी माझी स्वतःची हवी आणि ती 13 वर्षांनंतर ती तिच्या हातात मिळणं, हे माझ्यासाठी मोटिव्हेशन असं होतं, की तिने कधी बोलून नाही दाखवलं किंवा तिने म्हणजे असा राग-राग नाही केला, की "तू माझी स्कूटी चालवते, तुझ्यामुळे मला चालवता येत नाहीये." पण तिने एकच ठेवलं डोक्यात, की इच्छा ठेव मनामध्ये आणि ती नक्की पूर्ण होईल. मग त्याला किती वर्ष लागू देत. मग ते 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 13 वर्ष ती इच्छा नक्की पूर्ण होते. आणि मी प्रत्येक महिलांना तेच सांगेन, की आज सोसायटीमध्ये हळू बदल घडतायत. फक्त तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. कारण आपण काय होतो, की समोरच्यानी आरे केलं, तर तुम्हाला कार्य करता आलं पाहिजे. ही डेअरिंग तुमच्यात जेव्हा येईल, त्या दिवशी महिला सक्षम झाली आपण असं म्हणू. कारण म्हणजे मी इतर महिलांना मोटिव्हेट फक्त माझ्या शब्दांच्या मार्फत करू शकते. पण त्यांनी स्वतःहून ठरवलं पाहिजे. जसं मी स्कूटी
किंवा गिअर बाईकसाठी शिकताना जेव्हा ती महिला माझ्याकडे येते, मी त्यांना तेच सांगते, की आज तुम्ही माझ्याकडे आला आहात. मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून देता येईल तेवढं मी पूर्ण प्रयत्न करीन. पण शेवटी चालवायची तुम्हालाच आहे. कारण तुमच्या हातात गाडी आहे. मी तुम्हाला हेल्प करू शकते. पण आतून जोपर्यंत तुमची इच्छा दृढ होत नाही, तोपर्यंत तुम्ही चालवू शकत नाही. आणि तसं तेच एक मी इतर महिलांना पण सांगेन, की मी आज कितीही म्हणाले तरी पण ते तुमच्यापर्यंत पोचेल नाही पोचेल माहित नाही. पण तुमच्या आतून जर ती एक इच्छा असेल, की नाही मला ही गोष्ट करायची आहे, तर ते मन मारू नका. कारण आपण एकदाच जगणार आहोत. किमान ते शेवटच्या दिवशी जेव्हा आपण जाणार आहोत, त्या दिवशी आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे, की आज मी माझ्या म्हणजे नवऱ्यासाठी किंवा माझ्या मुलांसाठी किंवा माझ्या भावासाठी ही इच्छा मी अपूर्ण ठेवली. पण कदाचित जर ती केली असती, तर आज माझं नाव होता होता मी जाऊ शकले असते. आणि तेच मी संकेत मी इतर महिलांना पण देईन. खूप छान. आपण म्हणतो की इच्छा तिथे मार्ग. आणि जसं गाडी करता स्पार्क महत्त्वाचा असतो, एक्झॅक्ट. तसा तुमचा तो इनर स्पार्क सुद्धा तुम्हाला खूप पुढे जाण्याकरता मदत करतो. त्यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जर का असेल, तर तुम्ही जगात काहीही करू शकता आणि घरच्यांची साथ असेल, तर तो स्पार्क दुप्पट होतो, असं मला वाटतं. आणि तू एवढ्या लहान वयात स्वतः शिकलीस, बाकीच्या महिलांना शिकवतेस, त्यांना आत्मनिर्भर बनवतेस, त्यांच्यामधला आत्मविश्वास बळावतेस. त्याकरता तुला पुढील आयुष्याकरता आणि पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. आणि तू आमच्या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि तुझा मूल्यवान वेळ आम्हाला दिलास, एवढी छान माहिती दिलीस. एक मला शेवटचं विचारायचं आहे, की आता तुझी लालबागला ब्रँच आहे, दादरला आहे, नेरूळला आत्ताच चालू झाली आहे, तर अजून पुढे दुसऱ्या कोणत्या शहरात ब्रँच काढायचं डोक्यात आहे का? जसं म्हणजे आपलं आता सध्याची ब्रांच आहे ती दादरला आहे, नेरूळला आहे आणि लालबागला आहे. आणि त्याच्यासोबत आता आपण घाटकोपरचा विचार तर करतोच आहे. पण ताईच्या मार्फत जसं आपण म्हटल्याप्रमाणे ताई स्वतः ठाण्याची आहे. आणि मी लवकरच विचार करते, की ठाण्यात आपण लवकर सुरू करूयात की नको? नक्कीच विचार नको करू, ते होईलच. आणि आम्ही लागेल ती मदत करायला तुला तयार आहोत. तर श्रोते हो, वुमन ऑन व्हील्स या ट्रेनिंग सेंटरमार्फत जर का तुम्हाला टू व्हीलर आणि बुलेट शिकायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. ज्या महिलांची इच्छा आहे की बुलेट शिकायची आहे, बुलेटवरती लेह लडाखला जायचं आहे, त्यासाठी अमृता नक्की तुम्हाला मदत करेल आणि इथे तुमची स्वप्न पूर्ण होतील याची मला खात्री आहे. अमृता, तू अमृत संवाद या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि छान माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे आभार. आणि रसिक हो, आपली त्रिसूत्री विसरू नका. कोणती माहिती आहे ना? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन नवदुर्गेसह. तोपर्यंत नमस्कार.